हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर स्ट्रेचरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण चिकन पुलाव कसा करायचा तो बघणार आहोत. यासाठी आपल्याला गरम मसाला खडा स्वरूपात वापरलेला आहे आणि पावडर स्वरूपात पण वापरलेला आहे. आणि आता आपण त्याचं साहित्य आणि कृती सगळं बघूया. यासाठी मी इथे साधारण 4 माणसांसाठीचा हा पुलाव केलेला आहे. अर्धा किलोपेक्षा थोडं कमी चिकन घेतलेलं आहे, बारीक तुकडे केलेलं. हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि लिंबू असं घातलेलं आहे आणि थोडी पुदिन्याची पानंसुद्धा कुस्करून यामध्ये घातलेली आहेत. साधारण 3 वाट्या तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ तो 10-15 मिनटं तसाच पाण्यामध्ये ठेवायचा आहे. नारळाचं दूध आहे इथे 1 वाटी घेतलेलं आहे. तेलात परतून घेण्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे, लांबट चिरलेला, टोमॅटो घेतलेला आहे आणि किसलेलं आलं घेतलेलं आहे. 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये तमालपत्र घेतलेले आहेत, 7-8 लवंगा घेतलेल्या आहेत, 10-12 मिरे घेतलेले आहेत, 2 मसाला वेलची आहेत आणि 2 जायपत्री आहेत, 2 चक्रफुलं घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि 2 ते 3 इंच आपली दालचिनी घेतलेली आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण ज्या भांड्यामध्ये करायचं आहे पुलाव ते गरम करत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण ते तसं थोडंसं टोप गरम करत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले घालून ते परतून घेणार आहोत. साधारण जेवढं आपण तांदूळ घेतलेले असतील साधारण तेवढंच मोजून आपण चिकन घ्यायला हरकत नाही, कारण तांदूळ फुगून नंतर ते दुप्पट होतात, त्यामुळे ते प्रमाण व्यवस्थित राहतं. खडे मसाले सगळे परतून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता कांदा घातलेला आहे. कांदासुद्धा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन किंवा थोडासा ट्रान्सपरंट असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मंद आचेवरती हे सगळं करायचं आहे. याच्यातच नंतर आपण आलं जे खिसलेलं आलं होतं ते घातलेलं आहे. साधारण 1 चमचाभर आलं घेतलेलं आहे आणि हे टोमॅटो जे बारीक चिरलेले ते होते ते पण त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घेत आहोत. याच्यातच आपण आता धने जिरे पावडर आणि वेलची पावडर आणि लाल मसाला म्हणजे लाल मिरचीची पावडर हे घालणार आहोत, हळद घालणार आहोत. सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. आता हे जे आपण परतून घेतलेलं आहे ते व्यवस्थित मऊ झालेलं का नाही टोमॅटो ते बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग हळद घालायची आहे, धण्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि सगळं एकदा हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे. यातच आपण लाल मिरची पावडर घालूनसुद्धा परतून घेणार आहोत. आपल्याला तिखट किती हवं आहे त्याच्या अंदाजाने हे लाल मिरची पावडर याच्यामध्ये घालायची आहे. आता गरम मसाला जो पुलाव मसाला आहे तो पण इथं 1 चमचाभर घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण मीठ हे मॅरिनेट करताना चिकनमध्ये घातलेलं आहे, त्या हिशोबाने आपण मीठ घ्यायचं आहे, नाहीतर पुलाव आपला खारट होईल. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. चिकन साधारण अर्धा तास तरी मॅरिनेट केलेलं आहे. याच्यामध्ये मॅरिनेट करताना कोणी दहीसुद्धा वापरतात, पण मी दही नॉनव्हेज डिशमध्ये वापरत नाही, त्यामुळे मी याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आणि पुन्हा थोडासा आपण उरलेला पुदिना जो आहे तो पण कुस्करून याच्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून पुलावाला वास छान येईल. आणि आता हे व्यवस्थित झाकून मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. 1-5 मिनटं ते शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे नारळाचे जे दूध काढलं होतं 1 वाटीभर ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि तांदळाच्या हिशोबाने आपण डबल पाणी घालणार आहोत. त्यामुळे आता हे 1 वाटी नारळाचं जाड दूध आणि बाकीचं 5 वाट्या पाणी याच्यामध्ये आपण घालून ते शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे उकळून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मिठाचं प्रमाण मागाशी सांगितल्याप्रमाणे मॅरिनेट करायला किती मीठ वापरले ते लक्षात घेऊनच याच्यामध्ये ॲडिशनल मीठ घालायचं आहे. आता याला व्यवस्थित उकळी यायला लागलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये जो आपण तांदूळ भिजवून घेतलेला होता
तो पूर्ण निथळून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी असायला नको. आणि हा तांदूळ आपण याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ कुठल्याही प्रकारचा चालेल, तो काही लांब बासमतीच असायला पाहिजे असं काही नाही आहे. पुलावचा तांदूळसुद्धा चालेल किंवा हा साधा बासमती तुकडा आहे तसा पण चालेल. फक्त जो तांदूळ जास्त चिकट होत नाही असा शक्यतो असावा. आता याच्यामध्ये आपण जी वेलची पावडर घेतलेली होती अर्धा चमचा ती याच्यामध्ये घातलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊन मिक्स करून पुन्हा याच्यावरती झाकण घालून हे शिजू द्यायचं आहे. मंद आचेवरती हा पुलाव होऊ द्यायचा आहे. साधारण दुप्पट पाण्यामध्ये पुलाव व्यवस्थित शिजतो, तरीसुद्धा एकदा चेक करायचं आहे शीतं व्यवस्थित शिजलेत की नाहीत. त्यात जर गरज असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि भात हा पुलाव आहे तो व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तूप सगळीकडे व्यवस्थित पसरून जाईल. आता हा पुलाव अगदी तयार झालेला आहे. आणखी एकदा वाफ येऊ द्यायची आहे. वरून सजावटीसाठी ओलं खोबरं आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. आणि आता ही डिश सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर खाऊन बघा आणि करून झाल्यानंतर मला सांगा कसं झालं आहे ते.